श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची नित्यसेवा केव्हा आणि कशी करावी या संदर्भातली माहिती बघणार आहोत. कारण बरेच काही नवीन सेवेकरी आहेत आणि कधी आपल्याकडून पण त्या चुका होतात. जर तुम्ही महाराजांची नित्यसेवा करत असाल तर मग त्याची योग्य पद्धत कशी आहे आणि केव्हा ती करावी तेच आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओ सगळा बघा. सगळ्यात आधी महाराजांची नित्यसेवा सुरू करण्यासाठी गुरुवारच पाहिजे का? तर नाही. तुम्हाला जेव्हा मनात येईल ना तेव्हा नित्यसेवा करायची आहे. नित्यसेवा म्हणजे काय की नीतिनेमांनी केलेली सेवा. नित्यसेवेमध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. काही नाही, फक्त मासिक धर्म सुतक विटळ असेल तर ते फक्त 4 दिवस सुतक आहे. जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सेवा करायची नाही, नंतर सेवा करायची आहे. सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी आपले कर्म बदलायचं काम, जे नशिबात नाही आहे ते सुद्धा देण्याचं काम महाराज करत असतात. सगळ्या गोष्टीचं गणित असतं, सगळ्या गोष्टी विधी लिखित असतात. कोण कोणाला काय बोलणार, कोण कोणासाठी किती करणार हे सगळं ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे आपण कार्य करत असतो. आता नित्यसेवा म्हणजे काय? जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत ना, ज्यांना या गोष्टी खरंच माहिती नाही आहेत त्यांच्यासाठी सांगते. नित्यसेवा म्हणजे काय? रोज श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणं, त्याच्याबरोबर 11 माळी जप करणं. आता कलियुगातील सगळ्यात प्रभावी कुठली सेवा असेल तर ते नामस्मरण आहे. तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तर तेवढं तुमचा भोग कमी होतो आणि जेवढं तुम्ही सेवा कराल तर तेवढा तुमचा भोग कमी होतो. याचा अर्थ असा आहे का की महाराजांच्या सेवेत आला मग चला तुझ्या ज्या काही चुका आहेत त्या तुला माफ? अजिबात नाही. महाराज नेहमी म्हणायचे की तुझ्या कर्माची शिक्षा तुला भोगायचीच आहे. एवढंच आहे की महाराजांच्या सेवेत आल्यावर त्याचा जो काही प्रभाव आहे ना, त्या कर्माचा जो काही प्रभाव आहे, त्या कर्माची जी जळ आहे ती खूप जास्त प्रमाणात कमी होते. आणि आपण नेहमी म्हणत असतो की दुःखा एवढं म्हणजेच डोंगरा एवढं दुःख होतं आपलं आणि ते महाराजांनी अगदी पटकन आपल्याकडून करून घेतलं. हे तसंच आहे. आता ही नित्यसेवा नेमकी का करायची, काय आहे ते तुम्हाला सांगते. स्वामी चरित्र सारामृत. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट येतील की ताई हे स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे दुसरं आहे, तुम्ही पठण करू शकतो का? आम्ही अक्कलकोटवरून आणलेला आहे, तो मोठा आहे ताई, आम्हाला 2-2.5 तास लागतात वाचायला. तर सगळ्यात आधी हा जो ग्रंथ आहे ना, आधी केंद्रात 2 ग्रंथ होते जे थोडेसे मोठे होते. जे ना स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करत असतात ना, कोणी 1000 पारायण करतात, तर त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही हा ग्रंथ पठण करू शकता. नित्यसेवा म्हणजे काय की दररोज सेवेला सुरुवात करायची असते. रोज मग 3-3 अध्याय. आता 3 अध्यायवरून पण लोकांना मग वाटतं की 3 अध्याय म्हणजे पहिले 3च अध्याय वाचायचे का? तर नाही. आज जर सोमवार आहे, जर तुम्ही आज मग 1, 2, 3 अध्याय पठण केले तर मग मंगळवारी 4, 5, 6, बुधवारी 7, 8, 9 असे तुम्ही मग 3-3 अध्याय पठण केले तर ते मग सोमवार ते सोमवार या पद्धतीने तुमचे 21 अध्याय पठण होऊन जात. 7 दिवसात तुमचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पूर्ण होऊन जातं. याला म्हणतात नित्यसेवा. त्याच्याबरोबर 11 माळी जप करणं महत्त्वाचं असतं. आता 11 माळी का? तर 12वी माळ चालत ते का? एकच माळ चालते का? लक्षात घ्या, प्रत्येक माळ आपल्याला प्रत्येकामध्ये षडरूप दडलेली. षडरूप म्हणजे काय? काम, क्रोध, मद्य, मोह, मत्सर याच्या व्यतिरिक्त कुळदेवांसाठी, कुळदेवीसाठी, आपल्या पितरांसाठी. आणि जी 11वी माळ असते ना ती फक्त स्वतःसाठी असते. म्हणजेच काय की आपल्या आयुष्यात जर काही कुठले दोष असेल तर त्या दोषासाठी सुद्धा एक माळ असते. आणि जी शेवटची माळ असते ना तर ती आपल्यासाठी असते. म्हणून 11वी माळ जप करायची असते. संसारिक माणूस आहोत ताई, आपल्याकडून मग 11 माळी जप होत नाही. तर मी माझं वैयक्तिक तुम्हाला सांगते, सेवा करताना तर मी रोज एकच माळ जप करते आणि ती एक माळ जप करताना मी आणि माझे महाराज आपल्या मनात असंख्य करोड विचार येत असतात. स्वामी चरित्र सारामृत सुद्धा रोज 3-3 अध्याय पठण करा. आता हे इतके छोटे अध्याय आहेत ना, सगळ्यांना माहिती आहे, पण जे नवीन आहेत ना त्यांना सांगते. तुम्ही जर 108 पारायण करत असाल तर मग तुमच्याकडून ते रोज पठण होतं. पण जे नवीन आहेत ना, ज्यांचं सगळं चांगलं आहे, आयुष्यात महाराजांच्या कृपेने खूप चांगलं झालेलं आहे, त्यांनी नित्यसेवा का थांबवायची? आपण कधीतरी कुठल्या तरी मग काळी नित्यसेवा केलेली असते. जो क्रमशः नित्यसेवा करत असतो ना त्याचे हळूहळू भोग कमी होतात. तुम्ही सातत्याने 3-4 महिने करून बघा. आता लोकांना असं वाटतं की एकदा स्वामी चरित्र सारामृत वाचलं की बस, आता काय मला करायची गरज नाही आहे. अहो, एका पारायणाने काय होणार आहे? परमेश्वर आहे, परमेश्वराला मिळवणं, त्यांच्या चरणांजवळ जाणं हे खूप मोठा संघर्ष आहे. आणि हो, लोकांना असं वाटतं की एक पारायण केलं की लगेच मग स्वामींनी यावं आणि मला बाबा तुला काय पाहिजे आहे, असं नाही चालणार. तुम्हाला त्या सेवेमध्ये सातत्य आहे,
नित्यसेवा आपल्यासोबतच असेल, तर जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांनी नित्यसेवा करावी. अगदी नाही शक्य झालं तर मग एक माळी करावी. पण आता मी महिलांचं सांगते, आपण घरात कामं करतो, जे काही मग घरातली कामं आहेत ना ते करत असतो आणि कोणाशी गप्पा न मारता मग तुम्ही कामं करत असताना तर नामस्मरण करू शकता. मी तर म्हणते नामस्मरण करण्यासाठी सगळ्यात उत्तम काळ असेल तर तो स्वयंपाक करताना. एकदा कामाला स्वयंपाकाला लागलं ना की डायरेक्ट मग नामस्मरण पूर्ण अर्धा पाऊण तास मग जेवढं होईल ना तेवढं नामस्मरण करा, की जेणेकरून वेगळा विचार पण आपल्या मनात येत नाही आणि त्या विचारामुळे त्या अन्नाला पण दोष लागत नाही. तुम्ही बघा, नामस्मरण करा. नाही शक्य होत ना तर यूट्यूबला लावून द्या श्री स्वामी समर्थ. यूट्यूबला नामस्मरण जरी लावून ठेवलं ना तरी त्या नामस्मरणामुळे, त्या आवाजामुळे आपण हळूहळू नामस्मरण करत असतो आणि अन्नामध्ये सुद्धा ते दोष लागत नाही. जरी ज्यांना 11 माळी करणं शक्य होत नाही ना त्यांच्यासाठी सांगते, पण खरं तर 11 माळी जप करणं महत्त्वाचं आहे. पण ते माझ्याकडून सुद्धा होत नाही. मग मी असा पर्याय निवडलेला आहे. काही झालं, अगदी मासिक धर्म असल्यावरच नित्यसेवा थांबवतो का? तर नाही. श्री गुरुपीठ एक ॲप आहे, त्या श्री गुरुपीठ ॲपवरून पण मोबाईलवर सुद्धा नित्यसेवा पठण करू शकता. नामस्मरण तुम्ही तुमच्या मासिक धर्मात मग विठ्ठल असेल, सुतक असेल सुद्धा तुम्ही करू शकता. आता मग स्वामी चरित्र सारामृत विठ्ठलमध्ये वाचू शकतो का? तर बघा, यूट्यूबला मग किंवा मग मोबाईलवर जरी तुम्ही लावून दिलं ना, तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही वाचू शकता स्वामी चरित्र सारामृत विठ्ठल. फक्त मग त्या ग्रंथाला हात लावून. मासिक धर्म आणि महाराजांना कधी विठ्ठल सुतक पाळलं नाही आहे, पण आपल्या मनाला वाटतं ना की तुम्ही मासिक धर्मात आहात आणि मग आपण देवाला हात लावतो. आता मासिक धर्म वाईट आहे का? असं अजिबात नाही आहे, पण जेवढं शारीरिक आणि मानसिक कॅपॅसिटी आपली सुद्धा नसते की आपण मग ते देवदेव करू शकतो. हो, पण तुमची इच्छा असेल ना, तुम्ही मोबाईलवर श्री गुरुपीठ ॲप आहे, त्याच्यात मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे. आता नित्यसेवा महाराजांसमोर बसून करायची का? तर नाही. तुम्ही मग प्रवासात आहात, मग संकल्पयुक्त सेवा देवासमोर बसूनच करायची असते. पण नित्यसेवेला कुठलंच बंधन नाही आहे. गाडीत जात आहात, मग बसमध्ये आहात, तेव्हाही तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ काढून मग पठण करू शकता. 3-3 अध्याय किंवा मग श्री गुरुपीठ ॲपवरून तुम्ही पठण करू शकता. अगदी घरातच आहोत ताई, मग आम्हाला देवपूजा बसून करता येत नाही, तर मग आपण म्हणतो ना की आपण मग खुर्ची टेबलवर बसून तुम्ही सेवा करू शकता. फक्त ते झोपून आणि मग ते मोबाईलवर बघतोय असं नाही केलं पाहिजे, किंवा मग देवासमोर बसून नित्यसेवा नाही केली पाहिजे. प्रवासात करू शकता तुम्ही, मग तिथे कामाला जात आहात तिथे सुद्धा तुम्ही नित्यसेवा करू शकता. लक्षात घ्या, नित्यसेवा ही एक अशी आहे ना की ज्याने हळूहळू आपले पाप आहेत ना, किंवा मग आपला जो भोग आहे ना, भोग असा आहे ना जो कोणाला चुकला नाही आहे, तुमच्यापासून माझ्यापर्यंत. पण हो बघा, तुम्ही मग स्वामी सेवेत आला आणि तुमचं आधीचं आयुष्य बघा आणि आत्ताचं आयुष्य बघा, किती फरक आहे. नित्यसेवा करत असताना ताई माझ्या घरात मांसाहार केला जातो, मी करत नाही, पण मी नित्यसेवा करू शकते का? हो, तुम्ही बिंदास नित्यसेवा करू शकता. तुमच्या घरात मांसाहार करतात म्हणजे ते खात असेल तर मग त्यांना खाऊन द्या, तुम्ही तुमची नित्यसेवा करा. शक्य असेल ना तर नक्कीच दररोज केंद्रात जावं. रोज जाणं नाही शक्य होत तर मग गुरुवारी तरी जावं, किंवा मग घरात तरी महाराजांची आरती करावी, कारण काही गावामध्ये अजूनही केंद्र नाही आहे. मग तुम्ही घरात तरी मग महाराजांची आरती सकाळची मग 8:30-10:30ची, किंवा मग तुम्ही संध्याकाळी 6-6:30ची, तुम्ही जेव्हा तुम्हाला जमेल ना तेव्हा महाराजांची आरती घ्या. महाराजांच्या नित्यसेवा खूप सुंदर सोप्या आहेत. आता मांसाहार करण्याच्या आधी वाचू का किंवा मग नंतर मांसाहार करू का? तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही मांसाहार करणार असाल त्या ग्रंथाला हातसुद्धा लावायचा नाही. नित्यसेवा जर सातत्य ठेवायचं असेल ना तर तुम्हाला मांसाहार बंद करावा लागेल. काही लोकांचं असं सुद्धा असतं की 3-3 दिवस जे 7 अध्याय आहेत वाचून घेतले की मग 3 दिवसात संपवून घेतले, मग मांसाहार खातात, मग परत सुरुवात करतात. तर नित्यसेवा आहे, दररोज ती केली पाहिजे. थोडक्यात नित्यसेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला मांसाहार बंद करावा लागेल. बाकी ब्रह्मचर्याचं पालन त्याचं काही संबंध नाही आहे. फक्त काळं घालून महाराजांची सेवा करू नका, बाकी कुठलेच नियम नाही आहेत. आणि सांगते, नित्यसेवा जो सातत्याने करतो ना, कधीतरी वाचायचं महिन्यातून एकदा, तर मग अशा वेळेस काही त्याचा अनुभव पण तुम्हाला येणार नाही. पण जेव्हा तुम्ही सातत्याने ठेवता ना की रोज मी जेवण करतोच, आज मी कुठेतरी मला जायचंच आहे, आपलं जे असतं ना की रोज माझ्याकडून हे झालंच पाहिजे, त्याच पद्धतीने रोज महाराजांची सेवा पण झालीच पाहिजे. नित्यसेवेचा टाईम काय असावा? फक्त दुपारी 12 ते 12:30मध्ये सेवा करायची नाही आहे, कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. पण एरवी तुम्ही सेवा करू शकता
कुठलंच अगदी तुम्ही रात्री 12 वाजता जरी तुम्ही महाराजांची सेवा केली ना, सकाळी पहाटे जरी सेवा केली ना, तरी सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री अगदी तुम्ही महाराजांची सेवा करू शकता. फक्त काही नियम आहे जे सातत्याने पाळावं आणि जो स्वामी चरित्र सारामृत हातात घेतो ना, त्याचं आयुष्य नेहमी बदललं जातं. महाराजांचं जे काही वचन आहेत ना, त्याच्यामध्ये एक आहे की जो कोणी मला अनन्यभावे शरण जाईल ना, त्याचा योगक्षम मी स्वतः चालवेल. महाराजांच्या फोटोच्या खाली नेहमी लिहिलेलं असतं. त्या श्लोकाचा अर्थ हा आहे की बाबा जो कोणी मला अनन्यभावे शरण जाईल ना, त्याचा योगक्षम मी चालवेल. मग जर महाराजांनी एवढं मोठं आपल्याला वचन दिलेलं आहे, आपलंही काम आहे सेवा करणं. बाकी आता माहेरी गेल्यावर सेवा करू का, सासरी गेल्यावर करू का, तुमची इच्छा असेल तर तुम्ही माहेरी जाताना सेवा करायची असेल, माहेरी गेल्यावर सेवा करायच्या असेल तरी करू शकता. त्यांचं काहीच बंधन नाही आहे. पण नक्कीच या सेवा करून हळूहळू आपले चांगले दिवस येणार. म्हणजे काय की तुम्हाला खूप पैसा मिळेल, भक्कम तुमच्याकडे प्रॉपर्टी येईल, मी असं अजिबात म्हणत नाही. महाराजांच्या सेवेने काय अनुभव येतात जो स्वतः घेतो ना त्याला कळतं. तर आधीचं आयुष्य बघा आणि आत्ता बघा किती फरक आहे आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडलेलं आहे. जो सातत्याने स्वामी सेवेत आहे ना त्याला अनुभव आलेला आहे. आता एक पारायणाने अनुभव येत नाही. एवढं सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि काही लोक इतके भाग्यवान आहेत की ताई आमचं एक पारायण झालं आणि लगेच आम्हाला अनुभव आला. तर कदाचित तुमचे कर्म एवढे चांगले होते ना की तुम्हाला पटकन अनुभव आला. आपलं नसेल, आपलं काम काय आहे महाराजांची सेवा करणं. आपण फार विचार करत असतो. काहीच विचार करू नका. महाराज आहेत ना, तर सगळा विचार जर आपण आपला केला तर मग महाराज काय करतील. आपलं गणित एवढंच आहे आणि महाराजांचं नियोजन खूप आहे. तुम्हाला जे कोणी काही बोलतील, काही असेल ते महाराज बघून घेतील. तुमचं कार्य तुम्ही सोडू नका, तुमची सेवा तुम्ही सोडू नका. बाकी सगळं महाराजांवर सोडा. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.